शेतकरी मित्रांनो नमस्कार. कापूस पिकावर दुसरी फवारणी का करावी, कशासाठी करावी, तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपल्या कापूस पिकावर सध्याला जर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे थ्रिप्स, मावा, तुडतुडे भरपूर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर आपल्याला तिथे कीटकनाशक घ्यायचं आहे, तर आपण जाणून घेऊया कोणते कीटकनाशक घेऊया. तर पहिलं आहे मित्रांनो ॲक्ट्रान. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की थामेक्टोझॉन 25% असलेले तुम्ही ते घेऊ शकता. प्रतिपंप 10 ग्रॅम किंवा उलाला आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की फ्लोमिकामाइड 50%. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. प्रतिपंप 10 ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या जे थ्रिप्स, मावा, तुडतुडे आहे तर ते पूर्णपणे आपल्याला तिथं 100% कव्हर करणार. तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणतंही एक घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो. ॲसिफेट घेऊ शकता किंवा इमामॅक्टिन घेऊ शकता मित्रांनो, दोन्हीपैकी एक. इमामॅक्टिन जर घेत असेल मित्रांनो तर आपल्याला प्रतिपंप 10 ग्रॅम घ्यायचा आणि ॲसिफेट जर घेत असेल तर आपल्याला प्रतिपंप 30 ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो. आणि त्यासोबत आपल्या कापसाची वाढ कमी असेल आणि वाढ होत नसेल तर अशा काळामध्ये आपल्याला तिथे विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो. ते ते आपल्याला विद्राव्य खत म्हणजे 19-19-19 म्हणजे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की 19% नायट्रोजन, 19% फॉस्फरस आणि 19% पाला असतं, जेणेकरून आपल्या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि जे पिवळ्यापणा असेल ते पूर्णपणे आपलं झाड हिरवं येते आणि आपली वाढ एकदम जोमानं होते. तर आपल्याला इथं 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. आणि मित्रांनो आपल्याला तिथे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तुम्ही साप घेऊ शकता. तर आपल्याला तिथे मॅनकोजॉब आपल्याला तिथं 64% मिळते. तर आपल्याला तिथे साप या फंगिसाईडचा आपला वापर करायचा. 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कापूस पिकावर दुसरी फवारणीचं नियोजन करून घ्यायचं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.